श्री स्वामी समर्थ मूर्त स्वामी समर्थ कोण होते? कोण आहे ते ध्यानमग्न शांत आणि तेजस्वी पुरुष? ते होते श्री स्वामी समर्थ, दत्त संप्रदायाचे चतुर्थ अवतार. अक्कलकोटमध्ये प्रकट झालेल्या या संताने लाखो भक्तांना आधार दिला. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तगुरूंचं रूप मानले जाते. त्यांचा आवाज करुणा भरलेला आणि वागणं अलौकिक. ते म्हणत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ कोठून आले? स्वामी समर्थ अचानक अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. पण ते कुठून आले? काही म्हणतात ते तिबेट किंवा गिरनार पर्वतात तपश्चर्या करून आले. काही म्हणतात ते नरसिंह सरस्वतींचेच पुनर्जन्म होते. त्यांनी काश्मीर, द्वारका, रामेश्वर अशा अनेक तीर्थांवर ध्यान केलं आणि शेवटी अक्कलकोटमध्ये येऊन अनेकांना मुक्ती दिली. प्रकट दिनाची खरी कथा. सन 1856 अक्कलकोट नगरीत एक तेजस्वी पुरुष प्रकट होतो. त्याने राजांना मार्गदर्शन केलं, गरिबांना मदत केली आणि मृत्यूलाही हरवलं. प्रकट झाल्यानंतर त्यांनी एक वचन दिले, जिथे भक्त माझं स्मरण करतील तिथे मी आहेच. म्हणून आजही लाखो लोक स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिभावाने साजरा करतात.